महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग स्वयंभू दृष्टांत दुसरा. मी मोराच्या पिल्लाला जिवंत करू शकते, पण ते पिल्लू आता जिथे आहे ती जागा सुखाची आहे. फक्त माझ्या स्वार्थी आनंदासाठी त्याला जिवंत का करू? परवा जंगलात वनवा पेटला, त्यात ह्या मोराची आई होरपळून गेली. हे पिल्लू लहान होतं, हिंडत राहिलं इकडे तिकडे. नंतर त्यानं वणव्यात चुकून एक विषारी किडा खाल्ला. काय खायचं आणि काय नाही हे सांगायला त्याची आई त्याच्या सोबत नव्हती. विषारी किडा खाऊन जीव गेला त्या बाळाचा. आता ते शांत झालं आहे, पण त्याला जिवंत केल्याने अशांतता वाढेल, म्हणून मी त्याला जिवंत करणार नाही. विक्रम क्षणाचाही विलंब न लावता बोलला, अशांतता का वाढेल? तुला तर जिवंतपणा आवडतो. मृत्यूने तुला त्रास होतो ना? मी पाहिले. मोराच्या पिलाची डेड बॉडी तुझ्या जवळ होती तेव्हा तू किती अशक्त झाली होतीस. बॉडी खाली ठेवून तू दूर गेल्यावर तू पुन्हा टवटवीत झालीस. म्हणजे मृत्यू तुला त्रास देत होता हे खरंय. मग जिवंत कर की त्याला. नीळावंतीने दोघांना पुन्हा तळ्याकाठी आणलं. रात्रीच्या चंद्रप्रकाशात मान खाली टाकून पडलेला मोराचं पिल्लू विक्रमने उचललं. तळ्याच्या पाण्यात स्वतःला भिजवून घेणाऱ्या नीळावंतीने डोळे उघडले. या मोराच्या पिलाला मी जिवंत नाही करू शकत, कारण त्याच्या प्राणांची किंमत फक्त एक एवढीच आहे. विक्रमने मोराच्या पिल्लाला खाली ठेवलं. समजा एखादं असा जीव असेल ज्याच्या प्राणांची किंमत ही जास्त आहे, हे तुला कळलंच तर तू त्याला जिवंत करशील का? नीळावंती पाण्यातून बाहेर आली. हो, मी नक्की अशा जीवाला मृत्यूतून परत आणीन. कोणाला मृत्यूतून परत आणायचं आहे तुला? सेबियनला विक्रमच्या हुशारीचं आश्चर्य वाटलं. विक्रमने मातीवर ठेवलेले आपले हात उचलले, उभा राहिला. डोक्यातल्या विचारांचा कारखाना सुरू झाला. बुद्धिबळाचा डाव टाकला गेला. आनंदाच्या मृतदेहाची आणखी हेळसांड तो पाहू शकणार नव्हता. आनंद खरोखरच जिवंत होऊ शकेल याची शाश्वता आधी करून घेणं गरजेचं होतं. विक्रमने नीळावंतीला सांगितलं, माझा कुत्रा अंडू 4 दिवस झाले त्याचा मृत्यू होऊन. त्याच्या प्राणांची किंमत जास्त आहे. करशील त्याला जिवंत? नीळावंती पाण्यातून बाहेर आली. कोणाला तरी जिवंत करण्याची वेळ तिच्या जीवनात खूप कमी वेळा येत असावी. तिचा चेहरा खुलला. नीळावंती विक्रमाच्या समोर येऊन उभी राहिली. विक्रमचा हात हातात घेतला. त्याचा देह घेऊन ये. पुढचे 24 तास अतिशय धावपळीत गेले. विक्रम आणि सेबियनने नीळावंतीला पुन्हा यादवच्या हातात सोपवलं. मध्यरात्री विक्रम आपल्या कुत्र्याच्या प्रेताला आणायला निघाला. पण देवसरीत कुशलच्या गोठ्यातल्या शीतपेटी प्रेत आनंदाचं अंडू कुत्र्याचं प्रेत दूर बेंगळुरूमध्ये बोन मिलच्या मागे असलेल्या वखारीत खड्डा करून पुरलेलं होतं. यादव आणि सेबियनमध्ये काहीतरी बोलणं झालं. नंतर सेबियन विक्रमला मी सोबत येणार म्हणाली. विक्रमने तिला बंगळूर सह्याद्रीच्या त्या पर्वतापासून 24 तास दूर आहे हे सांगितलं. तरी ती त्याच्यासोबत यायचंच याबद्दल ठाम राहिली. विक्रम तिला घेऊन खाली देवसरीत आला. विक्रमला शोधायला बाहेर पडलेला कुशल रायरीकर अजूनही घरी आला नव्हता. विक्रमला दारात बघूनच नलू त्याच्याकडे धावत आली, पण त्याला मिठी मारायची इच्छा तिने दाबून धरली. ती घराच्या उंबरठ्यावर बसून बापाकडे एकटक पाहत राहिली. मध्यरात्री 3 वाजता आशाने स्वयंपाक तयार होईपर्यंत नलूने दुपारी तोडलेली हिरवी बोरं आणून दिली. एवढ्या रात्री कोण बोर खातं का? सेबियन तिला म्हणाली. पण मी तोडून ठेवले होते पप्पा. पुढे पप्पांसाठी हा शब्द नलू बोलली नाही. सेबियनने एक बोर उचलून तोंडात टाकलं. मस्त आहे गोड, सेबियन हसून म्हणाली. दुसरं बोर मुद्दाम आशेने उचललं आणि खाल्लं. नलूला कळतंय आता कोणतं बोर गोड आणि कोणतं कडू असते ते. हुशार पोरगी आहे. नलू लबाडी.
नलू लाजली. सेबियनने बोर खाता खाता नलूशी गप्पा मारल्या. थोड्या वेळाने विक्रम आणि आशा गोठ्यात जाऊन हळू आवाजात चर्चा करताना तिला दिसले. सेबियनला विक्रमबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा होतीच. तिने नलूला विचारलं, नलू, तू आणि तुझे पप्पा एवढ्या लांब जंगलात का आले? ते पप्पा नाहीये माझे. नलू बोर खाता खाता म्हणाली. ते माहिती आहे मला, पण तुम्ही जंगलात का आले? खरं सांगू का? पप्पांना माणसांशी बोलता येत नाही, म्हणून ते इथे आलेत. अंडू गेला ना, तेव्हा इकडे येताना पप्पा मला बोलले की जंगलाशी कसं बोलायचं ते मी शिकेन. म्हणजे? म्हणजे मला काय माहिती, असंच बोलले पप्पा. सेबियन यावर विचार करू लागली. अगं खरंच, पप्पांना माणसाशी नाही बोलता येत. माझ्याशी पण नाही नीट बोलत ते. नलू शांतपणे म्हणाली. सेबियनला त्याच्या बोलण्याने विचारात टाकलं. आशा घरात आली. तिने विक्रम आणि सेबियनच्या बेंगळूरपर्यंतच्या प्रवासाला पुरतील म्हणून जास्तीच्या भाकरी रांधायला सुरुवात केली. आपल्या ध्येयाने पछाडून ठेवलेल्या विक्रमच्या डोक्यात पुढच्या गोष्टीची आखणी सुरू झाली. आनंदाच्या मृतदेहाच्या पेटीत नवा बर्फ भरायचा होता. बेंगलोरला जायला 24 तास, यायला 24 तास, असे 2 दिवस जातील. 2 दिवसात 2 वेळा पेटीतला बर्फ बदलण्याची जबाबदारी रायकरांना समजावून सांगायची आहे. त्यांना बर्फासाठी पैसे द्यायचे आहेत. अंडूला बसमधून आणायचं असल्यास त्याला पेटीतून आणता येणार नाही. आकारानुसार एखाद्या पोत्यात आणावं लागेल. हे विचार ताटातलं जेवण पोटात ढकलताना सुरू होते. या धावपळीत नलूच्या राहायची सोय लावायची होती हे त्याला आठवलं आणि त्याने नलूकडे बघितलं. ती त्याच्याकडे पाहत होती. तिघांमध्ये चाललेल्या गप्पा त्याने ऐकल्या नव्हत्या. सहज एक बोर उचलून तोंडात टाकलं. बोर गोड होतं. त्याच्या तोंडून निघून गेलं. अरे वा, गोड आहे. मला आवडतं बोर खायला. नलूच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद पसरला. तिला आनंद का झालाय विक्रमला कळलं नाही. पण आज अनुभवलेल्या निळावंती आणि तिच्या अलौकिक दृष्टांतापेक्षाही नलूच्या चेहऱ्यावरचा आनंद विक्रमला जगातला सर्वात मोठा खजिना वाटले. तिच्या आनंदी हसण्यात ताकद होती. नलूच्या हसण्याने विक्रमला काही क्षणासाठी आपलं ध्येय विसरायला लावलं. पण तो भानावर आला. जेवण झाल्यावर 1 मिनिटही न दवडता त्याने आशाला एकटीला संपूर्ण विश्वासात घेऊन काय घडलंय ते सांगितलं. सेबियन आणि नलूला आनंदाच्या मृतदेहाबद्दल माहीत नाही आणि माहिती करायचं देखील नाही हे त्याने आशाला नीट समजावून सांगितलं. आशा हुशार होती. तिने आनंदाच्या मृतदेहाची देखभाल करायचं वचन दिलं. इकडे विक्रम आणि सेबियन निघाले. जाता जाता विक्रमने नलूला विचारलं, मी 2 दिवसात येतो. इथं या आशा काकूंकडे राहशील ना? नलूने मान वरखाली केली. पप्पा, नलू फ्रॉकसोबत चाळा करत बोलू लागली. मला माहिती आहे तुम्ही आपल्या अंडूसाठी सगळं करताय. पण तुम्ही जर दमला तर थांबा. अंडू गेलाय देवाकडे. जाऊ द्या, नका जिवंत करू त्याला. मी आणि आनंदा भैया काळजी घेईल ना तुमची. तसं नाहीये नलू. नलू विक्रमच्या जवळ आली. पप्पा, तुम्हाला काही पण त्रास झाला तर मला सांगा. आनंदा भैया टुर्नामेंट खेळायला बाहेर गेलाय, पण मी आहे ना तोपर्यंत. आपण दोघे मस्त राहू ना घरी. विक्रम थबकला. नलू टुर्नामेंटला टुर्नामेंट म्हणायची. तिला आनंदा क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईला गेलाय एवढंच सांगितलं होतं विक्रमने. नलू पुन्हा म्हणाली, अंडूला जाऊ द्या पप्पा. मी आहे ना तुम्हाला. इवलूची पोर विक्रमला मृत्यूशी स्पर्धा करू नकोस. जिवंत लोकांवर प्रेम कर, हे सांगत होती. पण विक्रम आंधळा झाला होता. तिला मायेचा स्पर्श न करता विक्रम निघून गेला. त्यानं मागे वळून सुद्धा बघितलं नाही. मुद्दाम. महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.